नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांनी मराठी साहित्य पुरस्कार 2024 साठी साहित्य प्रकार मागवले आहेत. कोणते साहित्य प्रकार मागवले आहेत? कादंबरी, कथा, ललित, कविता, बालसाहित्य हे 5 साहित्य प्रकार आहेत ते त्यांनी मागवले. या प्रत्येक साहित्य विभागात 2 पुरस्कार ते देणार आहेत. उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आणि लक्षवेधी साहित्य पुरस्कार. उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी 4,000 रुपये रोख तर लक्षवेधीसाठी 3,000 रुपये रोख, त्याचप्रमाणे मसापचं सन्मान चिन्ह असं पुरस्कारांचं स्वरूप आहे. कोणत्या कालावधीत प्रकाशित झालेले पुस्तकं पाठवायचे आहेत? तर वर्ष 2024 मध्ये प्रकाशित झालेली, म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या दरम्यान जर आपली कथासंग्रह, कादंबरी, ललित, काव्यसंग्रह किंवा बालसाहित्य यापैकी काही प्रकाशित झालेले असतील पुस्तकं, तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. आपल्याला आपल्या पुस्तकाच्या 2 प्रती पाठवायच्या आहेत आणि हा पुरस्कार सशुल्क आहे, म्हणजे आपल्याला त्यासोबत नोंदणी शुल्क 100 रुपये हे नोंदणी शुल्क भरायचं आहे. कुठे भरायचं आहे त्याचा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तर त्याच्यावर 100 रुपये जमा करून त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला पाठवायचा आहे त्याच नंबरवर. मसापने नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल आणि त्याबद्दल कोणताही पत्रव्यवहार अथवा संवाद होणार नाही. पुस्तकासोबत आपल्याला अर्ज पाठवायचा आहे. कोणाच्या नावाने? कार्याध्यक्ष किंवा कार्यवाह यांच्या नावाने आपल्याला अर्ज पाठवायचा आहे. त्यावर आपलं नाव, पूर्ण पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक स्पष्ट अक्षरात लिहायचा आहे. पुस्तकावर किंवा आतल्या पानावर किंवा कुठेही काहीही लिहायचं नाही. आपला परिचय, फोटो किंवा कुठलीही माहिती पाठवायची नाही. पुरस्कारासाठी पुस्तकं स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 25 जून 2025. त्यानंतर आलेले पुस्तकं ग्राह्य धरले जाणार नाहीत. पुस्तकं पाठवण्यासाठीचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. हे आवाहन मसाप पिंपरी चिंचवड कार्यकारिणी मंडळ यांनी केलेलं आहे. तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.